ढोकळा असावा तर असा मऊ लुसलुशीत आणि महत्त्वाचा म्हणजे जाळीदार असा ढोकळा खाताना पण गळ्यात अटकत नाही। त्याच्यासाठी आज मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे आणि असा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा घरच्या घरी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। नमस्कार, मी अंकिताज किचनमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। ढोकळा म्हटला की आपण नेहमी बाजारातनं विकत आणतो, कारण घरी ढोकळा आपला परफेक्ट बनत नाही। तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण देणार आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे, जेणेकरून तुम्ही घरी व्यवस्थित ढोकळा बनवू शकता। तर बऱ्याच वेळी हा ढोकळा मी बनवलेला आहे, पण माझा एकदा पण बिघडलेला नाही। तर या पद्धतीने तुम्ही बनवला ना तर तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही। तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला इकडे 1.5 कप बेसन लागणार आहे। हे बेसन घेताना परफेक्ट प्रमाणातच घ्यायला पाहिजे, नाहीतर आपली रेसिपी चुकू शकते। चमच्याने मी दाबून हे बेसन घेतलेलं आहे। वजनाने बघायला गेला तर ह्याचं प्रमाण 200 ग्रॅम आहे। तर तुम्ही दोन्हीपैकी कुठच्या पण प्रमाणाने घेऊ शकता, पण जर तुम्ही कपने घेतला तर अशा प्रकारे तुम्हाला दाबून घ्यायचं आहे 1.5 कप बेसन। या बेसनमध्ये आपल्याला 4 टेबलस्पून साखर घालून घ्यायची आहे। इकडे मी ब्राउन शुगर यूज केली, तुम्ही व्हाईट शुगर पण यूज करू शकता। त्याचप्रमाणे 1 स्पून आपल्याला सिट्रिक ॲसिड घालून घ्यायचं आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे। 2 टीस्पून आपल्याला पिंक सॉल्ट घालून घ्यायचं आहे, तुम्ही साधं पण सॉल्ट वापरू शकता। 1/4 टीस्पून हिंग आणि हळद। 1.5 कप बेसन जर आपण घेतलं तर 1 कप आपल्याला पाणी लागणार आहे। तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। त्याच्या अगोदर हे मी सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते। तर या साहित्यामध्ये पाणी घालून तुम्ही मिक्सरला पण हे साहित्य मिक्स करून घेऊ शकता, पण मी तुम्हाला इकडे हाताने फेटून दाखवते। तर मी इथं आता थोडं पाणी घालते आहे आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण मी आता फेटून घेणार आहे। ढोकळा म्हटला की फेटणं हे महत्त्वाचंच आहे, कारण जर आपण व्यवस्थित मिश्रण फेटून घेतलं नाही ना तर आपला ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही। तर हे मिश्रण बघू शकता तुम्ही, मी 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। तर एवढं पातळ मिश्रण आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण सेट होण्यासाठी आपल्याला 30 मिनिट बाजूला ठेवायचं आहे, व्यवस्थित झाकून। तर आता 30 मिनिटांनंतर मी तुम्हाला भेटते। साधारण 30 मिनिटं झालेली आहेत आणि मी एका बाजूला कुकर ठेवलेला आहे, त्यात पाणी आणि स्टँड घालून, जेणेकरून माझी दुसरं काम होईपर्यंत इथं पाणी पण बॉईल होईल। तर पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटपट करायची आहे। 30 मिनिट झालेले आहेत आणि यात आता आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे 7 ते 10 मिनिटं। जेव्हा आपण व्यवस्थित फेटतो ना बॅटर, त्यावेळी ते फुलून येतं आणि तरच आपला ढोकळा व्यवस्थित बनू शकतो। तर ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर व्यवस्थित फेटून झालेलं आहे। तर आता मी यात घालते 1 टीस्पून बेकिंग सोडा, आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी यावर 2 टीस्पून मी पाणी घालून घेते। पाणी घातल्यावर सोडा ॲक्टिव्ह होतो आणि आता जादू केल्यासारखं हे बॅटर आपलं फ्लफी होणार एकदम। तर तुम्ही इकडे बघू शकता आपलं बॅटर किती फ्लफी होत चालले आहे। तर ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची असते। जर तुम्ही मिक्स करत राहिला जास्त वेळ तर जेवढा फास्ट सोडा ॲक्टिव्ह होतो ना तेवढाच फास्ट सोडा अनॲक्टिव्ह पण होतो। सो तुम्हाला ही प्रोसेस पटपट करायची आहे। माझ्याकडे इकडे आहे केकचं भांडं, त्याला मी अगोदरच तेल लावून ठेवलेलं आणि आता हे आपल्याला बॅटर या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते। एका बाजूला आपलं पाणी पण गरम झालेलं आहे, सो मी आता हे कुकरमध्ये घालून घेते आणि आपल्याला साधारण 20 ते 25 मिनटं
या कुकरला हात लावायचा नाही आहे, म्हणजेच आपल्याला हा कुकर ओपन करायचा नाही अजिबात. तर कुकरचा रब्बर आणि विसल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर 20 ते 25 मिनटं आपल्याला एकदम स्लो गॅसवर स्टीम करून घ्यायचं आहे. तर 25 मिनटानंतर इकडे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा तयार आहे आणि किती सॉफ्ट झाला आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्या नक्की बनवून बघा. इकडे मी घेतलेलं आहे अर्धा कप पाणी आणि हे पाणी आता मी ढोकळ्यावर घालून घेणार आहे व्यवस्थित. आणि अर्धा कप पूर्ण पाणी हे आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा सॉफ्ट बनेल आणि खाताना गळ्याला अडकणार नाही. तर एका बाजूला आपण फोडणीची पण तयारी करून घेऊया. इकडे मी 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात 1 ते 1.5 चमचे आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. 1 चमचा पांढरे तीळ, त्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला त्यात आपल्याला 3 ते 4 मिरच्या एकदम बारीक कट करून घालायच्या आहेत. हिंग घालायचा आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेलावर. हे तेलावर व्यवस्थित परतल्यावर यात आपल्याला अर्धा कप पाणी लागणार आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे. यात आपल्याला 2 चमचे साखर पण घालून घ्यायची आहे. तर इकडे आपला तडका पण रेडी झालेला आहे. तर आता आपण पुन्हा ढोकळ्याकडे जाऊया आणि ढोकळा आपल्याला आता व्यवस्थित पीस करून घ्यायचे आहेत ढोकळ्याचे. तर व्यवस्थित मी इकडे कट करून घेते, मोठे मोठे पीस करून घेते. तर आता आपण जी फोडणी करून घेतलेली आहे ती आता याच्यावर घालायची आहे. तर सगळीकडे व्यवस्थित पसरून ही आपल्याला फोडणी घालायची आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा तयार आहे खाण्यासाठी. आणि मी हे केकचं भांडं घेतलेलं त्यामुळे सहजपणे हा ढोकळा बाहेर आलेला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपला ढोकळा तयार आहे. तर आता तुम्हाला मी एक पीस काढून पण दाखवते. आणि मऊ लुसलुसीत आणि महत्त्वाचं म्हणजे जाळीदार असा हा ढोकळा बनवून आपला तयार आहे खाण्यासाठी. तर जेव्हा कुठचाही पदार्थ आपण बनवतो ना आणि तो एकदम परफेक्ट बनतो त्यावेळी आपल्याला खूप आनंद होतो. तर तुम्ही पण हा आनंद घ्या, असाच हा ढोकळा बनवा घरी आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर सेम प्रमाण वापरून तुम्ही हा ढोकळा बनवला ना तर तुमचा पण असाच परफेक्ट ढोकळा बनणार आहे. तर आरवीला पण हा ढोकळा खूप आवडला, तिने पण आवडीने खाल्ला हा ढोकळा. तर अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे माझ्या या नवीन चॅनलवर. तर भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.